हॅलो फ्रेंड्स, आज आपण मार्च 2018 या बोर्ड पेपरमधील बिल ऑफ एक्सचेंज या टॉपिकचं एक्झाम्पल पाहणार आहोत. आता या टॉपिकमध्ये आपल्याला बिल डिस्काउंटेड विथ बँक, रिन्युअल ऑफ बिल आणि इन्सॉल्वन्सी ऑफ ड्रॉवी या स्टेप्स पाहायला मिळणार आहेत. या एक्झाम्पलमध्ये सुरुवात करूयात आपण. सायली सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट टू मनाली. सायली यांनी मनाली यांना माल विक्री केलेला आहे. आता सर्वात पहिल्यांदा ड्रॉवर कसा ओळखायचा आणि ड्रॉवी कसा ओळखायचा हे लक्षात घेऊयात. सायली सोल्ड गुड्स, जी व्यक्ती माल विक्री करते, लक्षात घ्या, त्या व्यक्तीला आपण काय म्हणणार आहोत? ड्रॉवर असं म्हणणार आहोत. सायलीने माल विक्री केला म्हणजे सायली कोण आहे? ड्रॉवर आहे. टू मनाली म्हणजे मनाली कोण झालेले आहे? ड्रॉवी झालेले आहे. समजा या वाक्यावरून कळालं नाही किंवा हे वाक्य उदाहरणात दिलंच नसेल तर पुढचं वाक्य बघूयात. सायली ड्रॉज ए बिल. सायली ड्रॉज ए बिल, जी व्यक्ती हुंडी तयार करते, अ पर्सन हु ड्रॉज ए बिल इज नोन ॲज ड्रॉवर. या दोन्ही वाक्यावरून तुम्हाला सायली ही कोण आहे? ड्रॉवर आहे हे लक्षात येईल. समजा यातून सुद्धा कन्फ्युजन झालं, जर ड्रॉच्या ऐवजी सोल्ड गुड्स ऐवजी परचेस गुड शब्द असेल तर परचेस करणारी व्यक्ती ही ड्रॉवे असते. त्याच्यामध्ये सोल्ड गुड्स दिला त्यामुळे परचेसचा उल्लेख तर नाहीये, परंतु दुसरं वाक्य आहे मनाली ऍक्सेप्टेड द बिल. मनालीने काय केलेलं आहे? हुंडीला संमती दिलेली आहे. मनाली ऍक्सेप्टेड द बिल. अ पर्सन हु ऍक्सेप्टेड द बिल इज नोन ॲज ड्रॉवी. जी व्यक्ती हुंडीला संमती देते त्या व्यक्तीला आपण ड्रॉवे असं म्हणतो. किंवा सर्वात पुढे सांगितलेलं आहे मनाली रिक्वेस्टेड सायली टू रिन्यू द बिल. मनालीने रिक्वेस्ट केलेली आहे. मनाली रिक्वेस्टेड, रिक्वेस्ट असेल किंवा अप्रोच असेल किंवा मीट असेल, जे व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जाऊन भेटते शक्यतो ती व्यक्ती कोण असते? ड्रॉवी असते. किंवा मनाली परचेस गुड्स असं शब्दरचना असला तरी मनाली कोण झालेली आहे? ड्रॉवी झालेली. सर्वात पहिल्यांदा ड्रॉवर आणि ड्रॉवी कसं ओळखायचा हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तर ही नोट तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. आता एंट्रीज आपल्याला कोणाच्या पुस्तकात विचारल्यात? सायलीच्या. आणि सायली कोण याच्यामध्ये? ड्रॉवर आहे, म्हणून मी इथं कंसामध्ये काय लिहितो? ड्रॉवर. आणि आज त्याच्या आपण जर्नल एंट्रीज पाहायच्या आहेत, बरोबर. मग इथं मी खाली लिहितो जर्नल एंट्रीज. जर्नल एंट्रीज. आता याचा स्टेप समजून घेऊयात आपण. दोन व्यक्ती आहेत. पहिली व्यक्ती कोण आहे? सायली. दुसरी व्यक्ती कोण आहे? मनाली. आणि आपण ज्याच्या पुस्तकात एंट्रीज करतोय ते आहे सायली. आणि ही सायली कोण आहे? ड्रॉवर आहे. तर पहिला व्यवहार सायली सोल्ड गुड्स, म्हणजे पहिली ट्रान्झॅक्शन कशाचे आहे? सोल्ड गुड्सचे. नंबर 2. दुसरी स्टेप कशाची आहे बघूयात. ऑन क्रेडिट टू मनाली फॉर रुपीज 40,000. सायली ड्रॉज ए बिल ऑन मनाली फॉर 4 months फॉर द अमाऊंट ड्यू. बरेच विद्यार्थी याची एक एंट्री लगेच करतात, तर नाहीये, अजून वाक्य पूर्ण झालेलं नाहीये. सायलीने हुंडी तयार केली इथंपर्यंत दिलंय, परंतु मनालीने काय सांगितलं? ऍक्सेप्टेड द बिल आणि रिटर्न इट टू सायली. हे पूर्ण वाक्य झालं. ह्या दोन ट्रान्झॅक्शन नाही आहेत. म्हणजे सायलीने हुंडी तयार केली, मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, हुंडी तयार करून आपण ती ड्रॉवीला पाठवतो, ड्रॉवी त्याच्यावर ऍक्सेप्टेडची मोहर लावतो आणि खाली सही करून परत आपल्याला रिटर्न पाठवतो, तेव्हा आपल्याला हुंडी मिळाली असा व्यवहार पूर्ण होतो. म्हणजे या दोन वाक्याचे एकच एंट्री होणार आहे. ते कोणती एंट्री होणार आहे? बिल्स रिसिवेबल रिसिव्ड. हुंडी मिळाली. नुसती हुंडी तयार केली म्हणजे हुंडी मिळणार नाहीये, तर सायलीने त्याला संमती दिली पाहिजे, म्हणजे मनालीने संमती दिली पाहिजे. म्हणजे हे पूर्ण जे वाक्य आहे ह्याच्यानंतर आपण बिल्स रिसिवेबल रिसिव्डची एंट्री करणार. आफ्टर ए मंथ, 1 महिन्यानंतर सायली डिस्काउंटेड द बिल विथ हर बँक ॲट 12% पर एनम. म्हणजे याच्यानंतर बिल डिस्काउंटिंगची स्टेप आहे. डिस्काउंटिंग ऑफ ए बिल. आता यानंतर ऑन द ड्यू डेट बँक इन्फॉर्म दॅट द बिल इज डिसऑनर. म्हणजे कोणती स्टेप आहे? डिसऑनरची स्टेप आहे. अँड बँक पेड द नोटिंग चार्जेस ₹300. या उदाहरणामध्ये नोटिंग चार्जेसचा पॉईंट सुद्धा खूप महत्वाचा आहे. मनाली रिक्वेस्टेड सायली टू रिन्यू द बिल. लक्षात घ्या, म्हणजे डिसऑनर जरी असलं तरी सुद्धा याच्यामध्ये कोणती स्टेप महत्वाची आहे? रिन्युअल ऑफ बिल. आणि रिन्युअल ऑफ बिल मध्ये डिसऑनर हा पॉईंट येतोच. प्लस रिन्युअल मध्ये एकूण किती स्टेप्स माहिती आपल्याला? 4 स्टेप्स माहिती आहेत. रिन्युअल हा शब्द असेल
तरी आपल्याला 4 एंट्रीज करता येतात. मग पॅराग्राफ न वाचता सुद्धा तुम्ही 4 स्टेप लिहू शकता. पहिल्यांदा बिल काय करणार, कॅन्सल होणार, डिसऑनरचे कॅन्सल वापरतो. परंतु हे नॉर्मल आहे, रिटर्न बिल नाही आहे. कोणतं बिल आहे, डिस्काउंटिंग बिल आहे. म्हणजे मी इथं लिहितो डिस्काउंटिंग बिल कॅन्सल, डिस्काउंटिंग बिल कॅन्सल, ही पहिली स्टेप होणार. दुसरी स्टेप कोणती होणार, इंटरेस्ट रिसिवेबल, व्याजाची रक्कम येणे आहे, ड्यू सुद्धा म्हणू शकता तुम्ही, इंटरेस्ट रिसिवेबल. तिसरी स्टेप कोणती येणार, पार्ट अमाऊंट रिसिव्ड, पार्ट अमाऊंट रिसिव्ड. आणि शेवटची स्टेप कोणती येणार आहे, न्यू बिल रिसिव्ड, नवीन हुंडी मिळाली. या 4 स्टेप रिन्युअलमध्ये कंपल्सरी असतात. हा जो पूर्ण पॅराग्राफ आहे हा न वाचता सुद्धा आपण या 4 स्टेप लिहू शकतो. आणि आता शेवटची स्टेप एकतर ऑनर असेल किंवा रिटायर असेल किंवा डिसऑनर असेल किंवा इन्सॉल्वंट असेल. बघूयात. दीज अरेंजमेंट्स वेअर कॅरीड थ्रू बिफोर द ड्यू डेट मनाली वॉज डिक्लेअर इन्सॉल्वंट. म्हणजे याच्यामध्ये कोणती स्टेप आहे, इन्सॉल्वंटची आहे. आता इन्सॉल्वंट झाली जर उदाहरणामध्ये ड्रॉवी इन्सॉल्वंट सांगितलं असेल तर लक्षात घ्या, इन्सॉल्वंट म्हणजे कोण व्यक्ती, की जी व्यक्ती आपली कर्जाची संपूर्ण रक्कम पूर्णपणे देऊ शकत नाही त्याला आपण इन्सॉल्वंट म्हणतो. म्हणजे या केसमध्ये आपल्याला हुंडीची पूर्ण रक्कम मिळणार नाहीये, म्हणजे हुंडी काय होणार आहे, डिसऑनर होणार. मग याच्या आधीची स्टेप डिस्काउंटिंगची नाहीये, एंडॉरची नाहीये, कलेक्शनची नाहीये, नुसतं न्यू बिल रिसिव्ड आहे. मग त्याला आपण म्हणतो ओल्ड बिल डिसऑनर, जुनी हुंडी रद्द झाली. आणि यानंतर पार्ट अमाऊंट रिकवर, पार्ट अमाऊंट रिकवर, रिकवर असं वाक्यरचना वापरायचे, कारण की इथे आपण रक्कम मिळवतो. थोडक्यामध्ये रिसिव्ड म्हणण्याशिवाय रिकवर शब्द वापरा. म्हणजे आपल्याला साधारण 1, 2, 3 आणि ह्या 4, 7, 8 आणि 9 एंट्रीज आपल्याला या उदाहरणामध्ये पाहिजेत. आता स्टेप बाय स्टेप बघूयात. पहिल्यांदा पहिल्यावर काय सांगितलं, सायली सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट टू मनाली फॉर ₹40,000. सायलीने मनालीला किती रुपयाचा माल विकलेला आहे, 40,000 रुपयाचा माल उधारीने विकला. माल जाणार, बरोबर, काय मिळणार आहे का, नाही. मग मिळणारे कोण आहे, मनाली. पहिली एंट्री सोल्ड गुड्स टू मनाली ऑन क्रेडिट, काय एंट्री होणार त्याची, मनाली अकाउंट डेबिट टू गुड्स ऑब्लिक सेल्स अकाउंट. मग पहिली एंट्री होणार मनालीज अकाउंट डेबिट, मनालीज अकाउंट डेबिट 40,000 टू गुड्स ऑब्लिक सेल्स अकाउंट, टू गुड्स ऑब्लिक सेल्स अकाउंट 40,000, 40,000 रुपये. नरेशन, being sold goods to Manali on credit. उदाहरणे मनालीयांना आपण माल विक्री केला, बरोबर, पहिली एंट्री सोल्ड गुडची केली. पुढे सायली ड्रॉज ए बिल ऑन मनाली फॉर 4 months फॉर द अमाऊंट ड्यू. आपण तेवढ्या रकमेची काय तारीख हुंडी तयार केली, ही हुंडी आपण मनालीला पाठवली, याची एंट्री होत नाही. आता त्या हुंडीला मनालीला संमती दिली पाहिजे आणि ती हुंडी परत त्याच्याकडून आपल्याला मिळाली पाहिजे, मग आपण एंट्री करणार. मग इथे सांगितलेलं आहे मनाली ऍक्सेप्टेड द बिल अँड रिटर्न इट टू सायली. आपण हुंडी पाठवली होती, त्याला संमती दिली मनालीने आणि हुंडी आपल्याला मिळाली. काय येणार आपल्याकडे, बिल्स रिसिवेबल. काय जाणार आहे का, नाही. देणारे कोण आहे, मनाली. काय एंट्री होणार मग, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू मनाली अकाउंट बिल्स रिसिवेबल, रिसिव्हची एंट्री केली आपण. नंबर 2 बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू मनालीज अकाउंट 40,000, तेवढ्याच रकमेची हुंडी तयार केलेली आहे. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू मनालीज अकाउंट 40,000 रुपीज, 40,000 रुपये. आणि नॅरेशन लिहिलं, बिंग ऍक्सेप्टेड बिल रिसिव्ड, बिंग ऍक्सेप्टेड बिल रिसिव्ड फ्रॉम मनाली लिहिलं तरी चालेल आणि नाही लिहिलं तरी चालेल. बिंग ऍक्सेप्टेड बिल रिसिव्ड फ्रॉम मनाली, हुंडी मिळाली. आता पुढे काय सांगितलेलं आहे, आफ्टर ए मंथ. हा पॉइंट अत्यंत महत्वाचा आहे. बरेच विद्यार्थी या पॉइंटकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांची एंट्री जरी बरोबर आली तरी त्यांना पूर्ण मार्क्स मिळत नाहीत. तर आफ्टर ए मंथ हा एक पॉइंट खूप महत्वाचा आहे. काय सांगितलं, आफ्टर ए मंथ सायली डिस्काउंटेड द बिल विथ हर बँक ॲट 12% पर एनम. 1.5 तारखेपूर्वी सायलीला या हुंडीची रोख रक्कम हवी होती, गरज होती, म्हणून तिने ती हुंडी डिस्काउंट केली. डिस्काउंट केल्याचा अर्थ काय, तिने हुंडी बँकेला दिली किंवा बँकेला हुंडी विक्री केली. म्हणजे हुंडी जाणार आपल्याकडून किती रुपयाची हुंडी बँकेला जाणार आहे, 40,000 रुपयाची.
आणि बँकेकडून आपल्याला कॅश मिळणार, कारण की आपण हुंडी डिस्काउंट केले, एनकॅश केले, म्हणजे थोडक्यामध्ये विक्री केले. पण बँक आपल्याला संपूर्ण रक्कम देत नाही. डिस्काउंटिंग ऑफ बिलच्या स्टेपमध्ये पाहिलं आपण, जेव्हा हुंडी आपण डिस्काउंट करतो तेव्हा बँक काही रक्कम वजा करते, त्याला आपण डिस्काउंट म्हणतो. मग बँक आपल्याला संपूर्ण रक्कम देणार नाही. कॅश मिळणार परंतु कमी मिळणार, आणि जी रक्कम वजा होणार त्याला आपण काय म्हणतो, डिस्काउंट. मग डिस्काउंटिंगची एंट्री काय मिळणार आपल्याला, कॅश, कारण की हुंडी विकली, कॅश अकाउंट डेबिट. संपूर्ण तर रक्कम मिळणार नाहीये, जी रक्कम वजा होणार त्याला आपण काय म्हणणार, डिस्काउंट अकाउंट डेबिट. आणि आपल्याला 11वीचाच नियम माहिती आहे, ज्या बाजूला कॅश अकाउंट असतो त्याच बाजूला कोणता अकाउंट असतो, डिस्काउंट अकाउंट. टू काय जाणार आहे आपल्याकडून, बिल्स रिसिवेबल अकाउंट. टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. किती रुपयाची हुंडी जाणार आहे, 40,000 रुपयाची हुंडी जाणार आहे. आता हे डिस्काउंटची रक्कम कशी कॅल्क्युलेट करायची, खूप महत्वाचा पॉइंट आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. एकदाच क्लिअर देऊन लक्ष द्या, एकदाच क्लिअर करा तो पॉईंट, म्हणजे पुन्हा तुम्हाला सातत्याने त्या पॉईंटकडे पाहायची गरज पडणार नाही. हुंडी किती रुपयाची होती, 40,000 रुपयाची, बरोबर, गुणिले व्याजदर किती टक्के आहे, 12%. बरेच विद्यार्थी एवढंच कॅल्क्युलेशन करतात, पण ऍक्च्युली याच्या पुढचं कॅल्क्युलेशन खूप महत्वाचं आहे. फक्त 12% काढायचं नाहीये. का नाही काढायचं आहे, तर ही हुंडी किती महिन्यांची होती, 4 महिन्याची. ऑफकोर्स ही 4 महिन्याची हुंडी होती, म्हणजे व्याज किती महिन्याचं आलं पाहिजे, 4 महिन्याचं आलं पाहिजे. बघा परत एकदा लक्षात घ्या, 40,000 वर 12% पूर्ण वर्षाचा घ्यायचा नाहीये, तर हुंडीचा कालावधी किती महिन्याचा होता, 4 महिन्याचा, म्हणजे ते डिस्काउंट सुद्धा 4 महिन्याचा आला पाहिजे. परंतु या उदाहरणामध्ये आफ्टर ए मंथ शब्द वापरलेला आहे. आफ्टर ए मंथचा अर्थ काय, 1 महिन्यानंतर. 1 महिन्यानंतर म्हणजेच ही हुंडी जरी 4 महिन्याची असली तरी ती 1 महिना आपल्याजवळच ठेवली आणि 1 महिन्यानंतर बँकेत दिली. आता मला सांगा, बँकेत ती हुंडी किती महिने राहणार आहे, 4 महिन्याची हुंडी होती, 1 महिन्यानंतर आपण बँकेत पाठवलेली आहे, म्हणजे बँकेत किती महिने राहणार, 3 महिने. म्हणून ते डिस्काउंट किती महिन्याचा घ्यायचा आहे, 3 महिन्याचा. मग करूयात आता कॅल्क्युलेशन. 12ला 12 कॅन्सल, 2 शून्यला 2 शून्य कॅन्सल, 4 त्रिकोण 12, 1,200, म्हणजे मिळणार किती आपल्याला, 38,800. बघा या पद्धतीने एंट्री झाली आणि नरेशन दिलं, बिंग बिल डिस्काउंटेड विथ बँक, बिंग बिल डिस्काउंटेड विथ बँक ॲट द रेट ऑफ 12% पर ॲनम. 12% डिस्काउंटनी आपण हुंडी बँकेमध्ये डिस्काउंट केले. आता याच्यानंतर जो पॅराग्राफ आहे तो पॅराग्राफ बऱ्याच मुलं खूप कन्फ्यूज होतात आणि खूप साऱ्या एंट्रीज करतात. तर लक्षात घ्या, रिन्युअलमध्ये 4 स्टेप असतात. एक डिसऑनरची, एक पार्ट अमाऊंटची, त्याच्यानंतर एक इंटरेस्टची स्टेप असते आहे याच्यामध्ये इंटरेस्ट, आणि एक न्यू बिलची असते. त्यांनी सिक्वेन्स कसाही देऊ देत. या उदाहरणामध्ये लक्षात येईल तुमच्या, पहिला डिसऑनर सांगितलंय, मग पार्ट अमाऊंट सांगितलंय, त्याच्यानंतर मग न्यू बिल सांगितलंय, नंतर इंटरेस्ट सांगितलंय. मुलं कन्फ्यूज होतात. कन्फ्यूज व्हायचं नाहीये. रिन्युअलच्या 4 स्टेप्स आपण फिक्स ठेवायच्या आहेत. कोणकोणत्या, डिस्काउंटिंग बिल कॅन्सल, इंटरेस्ट रिसिवेबल, पार्ट अमाऊंट रिसिव्ड आणि न्यू बिल रिसिव्ड. याप्रमाणेच आपण एंट्रीज करायच्या आहेत. मग रिन्युअल on the due date, bank informed that the bill is dishonor and bank paid noting charges ₹300. Manali request Saili to renew the bill. रिन्यूचे पहिली स्टेप कशाची करणार आपण, डिसऑनर. आता डिसऑनरची एंट्री ही तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. नॉर्मल डिसऑनर असेल, नॉर्मल, तर सायलीला हुंडी आपण मनालीला हुंडी आपण परत पाठवतो, मनाली टू बिल्स रिसिव्ड. पण ही नॉर्मल हुंडी नाही आहे, कारण की आपण ही हुंडी बँकेत डिस्काउंट केली होती, म्हणजे सध्या हुंडी कोणाकडे आहे, बँकेकडे आहे. आता देय तारखेला मनालीने या हुंडीची रक्कम कोणाला दिली पाहिजे, बँकेला, आणि ती हुंडी सोडून आणली पाहिजे. पण मनालीने ही हुंडी डिसऑनर केली, म्हणजे मनालीने बँकेला पैसे दिलेले नाहीत. मग आता बँक कोणाला मागणार आहे, सायलीला पैसे मागणार. म्हणजे बँक काय करणार, ती हुंडी सायलीला देणार आणि सायलीला म्हणणार की आम्हाला पैसे द्या. सायली काय म्हणणार, मनालीला हुंडी परत पाठवणार आणि मनालीला हुंडी पैसे मागणार. म्हणजे सायली काय म्हणणार आहे, कोणाकडून येणं आहे, तर मनालीकडून येणं आहे. कोणाला देणं आहे, तर बँकेला देणं आहे. बरोबर, म्हणजे ही हुंडी रद्द झाली म्हणून आपल्याकडे, आपण हुंडी रद्द झाली म्हणून मनालीला पाठवली. म्हणजे मनालीकडून पैसे येणे आहेत आणि बँकेला पैसे देणे आहेत. म्हणजे एंट्री काय होणार आहे, मनाली अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट
आणि त्याची एंट्री करूयात आपण डिसऑनरची. मनालीज अकाउंट डेबिट, मनालीकडून पैसे येणे आहेत टू बँक अकाउंट, पण या उदाहरणामध्ये बँकेने नोटिंग चार्जेसचे 300 रुपये बँकेने पेड केलेत, बरोबर. म्हणजे बँकेला आपल्याला 40,000 देणं नाहीये, तर देणं किती आहे 40,300. मी सांगितलंय ड्रॉवरच्या पुस्तकामध्ये अगदी 90% एक्झाम्पलमध्ये ही जी डिसऑनरची एंट्री असते त्यात नोटिंग चार्जेसची रक्कम ऍड करतात. नोटिंग चार्जेस अकाउंट हा ड्रॉवरच्या पुस्तकामध्ये केव्हाही तयार होत नाही, तर नोटिंग चार्जेसची रक्कम या एंट्रीमध्ये काय करतो आपण ऍड करतो. म्हणजे टू बँक अकाउंट 40,300. आता या नोटिंग चार्जेसची रक्कम आपल्याला माहिती आहे की नोटिंग चार्जेसची रक्कम नेहमी कोणी पेड करायची असते, तर ड्रॉवीने पेड करायची असते. म्हणजे ड्रॉवीकडून आपल्याला हुंडीचे 40,000 आणि नोटिंग चार्जेसचे 300 रुपये येणे आहेत. हा तर मी कंसात लिहून ठेवतो. 40,000 रुपये हुंडीचे आणि 300 रुपये नोटिंग चार्जेसचे. सांगितलंय मी की या एंट्रीमध्ये डिसऑनरच्या एंट्रीमध्ये नोटिंग चार्जेसची रक्कम आपण काय करतो ऍड करतो. आता तुमचं कन्फ्युजन थोडंसं झालं असेल तर कन्फ्युजन क्लिअर करूयात. याच्या रिव्हर्स एंट्री कोणाच्या पुस्तकात होणार, मनालीच्या. मनाली काय म्हणणार की सायलीकडून रद्द झालेली हुंडी मला मिळाली, म्हणजे बिल्स पेएबल अकाउंट डेबिट. किती रुपयाची हुंडी मिळाली 40,000 रुपये. खर्च आहे नोटिंग चार्जेस, खर्च डेबिटला दाखवतो. नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट किती रुपये 300 रुपये. टू ही रक्कम कोणाला देणे आहे, सायलीला 40,300 रुपये. म्हणजे याची रिव्हर्स एंट्री आपण इकडे करणार तेव्हा ड्रॉवीच्या पुस्तकामध्ये आपण नोटिंग चार्जेस दाखवतो, ड्रॉवरच्या पुस्तकामध्ये आपण नोटिंग चार्जेस खर्च दाखवत नाही. ह्याची रिव्हर्स एंट्री जेव्हा ड्रॉवीच्या पुस्तकात होईल तेव्हा त्याच्यामध्ये नोटिंग चार्जेसचा स्वतंत्र उल्लेख होईल, ड्रॉवरच्या पुस्तकामध्ये होत नाही. नॅरेशन लिहूयात. बिंग डिस्काउंटेड बिल, तुम्ही इथे नुसतं बिल म्हटलं तरी चालेल. बिंग डिस्काउंटेड बिल कॅन्सल. डिसऑनरच्या ऐवजी कोणती शब्द रचना वापरतो मी, कॅन्सल. आता याच्यानंतर पुढची एंट्री कशाची होणार आहे, डिस्काउंटिंग बिल कॅन्सलची झाली. इंटरेस्ट रिसिवेबल, व्याजाची रक्कम येणे आहे. मग व्याजाची रक्कम येणे आहे त्याची एंट्री काय होणार आहे, मग मनालीज अकाउंट डेबिट. रोख मिळाले असेल तर कॅश अकाउंट डेबिट केले असते, परंतु येणं आहे मनालीकडून. टू व्याज येणं आहे म्हणजे उत्पन्न आहे, टू इंटरेस्ट अकाउंट. आता इथे आपल्याला व्याजाची रक्कम दिलेली नाहीये, ती टक्केवारी दिलेली आहे, ती शोधून काढायची. इथे सुद्धा खूप महत्वाचा पॉईंट आहे, तर त्यासाठी एक छोटंसं उदाहरण आधी तुम्हाला देतो, मग आपण त्या पॉईंटकडे जाऊया. समजा तुम्ही बँकेतून कर्ज घेतलं 50,000 रुपये, बँकेतून तुम्ही लोन घेतलं 50,000 रुपये, तुम्ही परतफेड काहीच केली नाहीये. तुम्ही व्याज कशावर देणार सांगा, 50,000 रुपयावर व्याज देणार, बरोबर. परंतु तुम्ही परतफेड केली त्यातील 20,000 रुपयाची. परतफेड किती रुपये केलेले आहे, 20,000 रुपये. आता मला सांगा कर्ज किती शिल्लक राहिलं, 30,000. मग तुम्ही आता व्याज देताना 50,000 देणार, 20,000 वर देणार का 30,000 वर देणार. नक्कीच आपण व्याज कशावर देतो, शिल्लक रकमेवर देतो. म्हणजे व्याज नेहमी शिल्लक रकमेवर काढतात. आता ही शिल्लक रक्कम म्हणजे काय, तर व्यवहार आधी किती रुपयाचा होता, 40,000चा. आधीचा व्यवहार माल विक्री किती रुपयाचा होता, 40,000चा. हुंडी किती रुपयाची होती, 40,000ची होती. त्यापैकी सायली अग्रीड ऑन द कंडिशन दॅट मनाली शुड पे ₹20,000 इन कॅश. मनालीने त्यापैकी किती रुपये रोख दिलेत, 20,000. मग मला सांगा शिल्लक किती राहिले, 20,000. आणि या शिल्लक रकमेवर व्याज काढतात. हे लक्षात ठेवा किंवा हा पॉईंट लिहून ठेवा. शिल्लक 20,000 वर व्याज काढतात. समजा 40 पैकी तिने 10,000 रुपये दिले असते तर शिल्लक किती राहिले असते, 30,000. आणि व्याज आपण शिल्लक रकमेवर काढलं असतं, बरोबर. आता इथे दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत त्यामुळे कन्फ्युजन करू नका. 20,000 रुपये मिळाले, आपण शिल्लक किती राहिले ते बघायचे. मग शिल्लक रकमेवर म्हणजे 20,000 रुपयावर व्याज कॅल्क्युलेट करायचं आहे. मग करूयात कॅल्क्युलेशन. 20,000 20,000 गुणिले किती टक्के व्याजदर आहे, इंटरेस्ट 15%, म्हणजे 15/100. आता इथे सुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्ण वर्षाचं व्याज घ्यायचं नाही, कारण की आपण रिन्युअलच्या स्टेपमध्ये पाहिलेलं आहे, आपण पिरियड एक्सटेंड करून देतो, वाढवून देतो. मग किती महिने वाढवून दिलेत आपण, म्हणजे नवीन हुंडीचा कालावधी किती महिने आहे, 3 मंथ्स. म्हणजे इथं व्याज सुद्धा किती महिन्याचा घ्यायचा आहे, 3 महिन्याचं घ्यायचं.
हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. इथले 3 महिने कॉपी करून लिहू नका. हे नवीन हुंडीचा कालावधी आहे, न्यू बिलचा कालावधी आहे. नवीन हुंडीच्या कालावधीचं व्याज घेतो आपण. करूया कॅल्क्युलेशन. 3 एके 3, 3 चौक 12, 2 शून्यला 2 शून्य गेले, 4 एके 4, 4 पंचे 20. आता 50 गुणिले 15, 15 पाची 75, म्हणजे 750 रुपये व्याज आलेला आहे. मग नरेशन लिहिलं आपण. बिंग इंटरेस्ट रिसिवेबल म्हणा किंवा ड्यू म्हणा. बिंग इंटरेस्ट रिसिवेबल ॲट द रेट ऑफ 15% पर एनम. ह्या पहिल्या 2 एंट्रीज झाल्या. आता 6वी आणि 7वी एंट्री. आता बऱ्याच मुलांना एंट्रीज पाठ होत नाही, त्यांच्यासाठी मी एक सेपरेट टेक्निक सांगितलं होतं. सिंपल ट्रिक होती. काय ट्रिक होती? रिन्युअलच्या पहिल्या 2 एंट्रीमध्ये ड्रॉवे अकाउंटला काय करतो आपण? डेबिट. आणि शेवटच्या 2 एंट्रीमध्ये ड्रॉवे अकाउंटला काय करतो आपण? क्रेडिट करतो. लक्षात असेल सर्वांच्या. पहिल्या एंट्रीमध्ये ड्रॉवे अकाउंटला डेबिट करा आणि डिस्काउंटिंग बिल आहे म्हणजे बिल्स रिसिवेबल नाही येणार. काय येणार? बँक येणार. कारण की बिल डिस्काउंट कुठे करतो आपण? बँकेमध्ये. त्यामुळे ड्रॉवे अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट चेक करा. मनाली अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. दुसऱ्या एंट्रीमध्ये इंटरेस्ट रिसिवेबल आहे. ड्रॉवे अकाउंटला डेबिट म्हणजे इंटरेस्टला काय होणार? क्रेडिट. म्हणजे मनाली अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. मनाली अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. आता शेवटच्या 2 एंट्रीमध्ये ड्रॉवे अकाउंटला क्रेडिट होणार आहे. म्हणजे डेबिट कशाला होणार बघा? पार्ट अमाऊंट रिसिव्ड म्हणजे रक्कम मिळाली. कॅश अकाउंट डेबिट टू ड्रॉवे म्हणजे मनाली अकाउंट. न्यू बिल रिसिव्ड हुंडी मिळाली. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवे अकाउंट म्हणजे मनाली अकाउंट. म्हणजे 6वी एंट्री पार्ट अमाऊंट रिसिव्डची काय एंट्री होणार आहे? कॅश अकाउंट डेबिट टू ड्रॉवे अकाउंट. ड्रॉवे म्हणजेच कोण? मनाली. पुढची एंट्री करूयात. कॅश अकाउंट डेबिट टू मनालीज अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू मनालीज अकाउंट. आता किती रुपये कॅश मिळालेले आहे पॅराग्राफमध्ये सांगितलंय. आणि पॅराग्राफ नीट वाचा, कारण की ही जी पार्ट अमाऊंट आहे ही फक्त पार्ट अमाऊंट मिळेल किंवा पार्ट अमाऊंट सोबत नोटिंग चार्जेस मिळतील किंवा पार्ट अमाऊंट सोबत इंटरेस्ट मिळेल किंवा पार्ट अमाऊंट सोबत नोटिंग चार्जेस आणि इंटरेस्ट दोन्ही पण मिळेल. पण हे कशावरून ठरवायचं आहे? तर एक्झाम्पल नीट वाचायचं. वाचूयात आपण. Saili agreed on the condition that Manali should pay 20,000 in cash along with noting charges and accept. वाचू नका पुढे, इथेपर्यंत स्टॉप करूयात. म्हणजे मनालीने किती रुपये रोख दिले पाहिजेत? 20,000 रुपये. आणि नोटिंग चार्जेसचे किती रुपये? तर 300 रुपये. म्हणजे पार्ट अमाऊंट मिळणार 20,000 प्लस नोटिंग चार्जेसचे किती रुपये मिळणार आहेत? 300. म्हणजे एकूण रोख रक्कम किती मिळाली? 20,300. समजा त्याने असं सांगितलं असतं की फक्त पार्ट अमाऊंट मिळाली तर किती रुपये घेतले असते? 20,000. त्याने असं सांगितलं असतं पे 20,000 इन कॅश आणि हे 750 म्हणजे 20,750. त्याने असं सांगितलं असतं 20,000 इन कॅश अलॉंग विथ नोटिंग चार्जेस अँड इंटरेस्ट. तर हे 20,000, हे 750 आणि हे 300 असे एकत्र घेतले असते. जसं त्यांनी सांगितलं असेल त्या पद्धतीने घ्या. माहिती नोटिंग चार्जेसची रक्कम मिळाली पार्ट अमाऊंट सोबत. बिंग पार्ट अमाऊंट रिसिव्ड अलॉंग विथ नोटिंग चार्जेस. नोटिंग चार्जेस आहेत, पार्ट अमाऊंटची रक्कम मिळाली. आता शेवटची एंट्री नवीन हुंडी मिळाली. काय एंट्री होणार? न्यू बिल रिसिव्हची. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू मनालीज अकाउंट. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू मनालीज अकाउंट. आणि या एंट्रीमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की रिन्युअलच्या पहिल्या 2 ज्या एंट्रीज असतात त्याची बेरीज करायची असते. या 2 एंट्रीजची बेरीज किती आलेली आहे? 41,050. त्यातून हे 20,300 वजा करा म्हणजे राहिले 20,750. माहिती एंट्रीची रक्कम किती येणार आहे? 20,750. किंवा हे सुद्धा नाही कळलं तुम्हाला तर सिंपल सांगतो. जुनी हुंडी किती रुपयाची होती? 40,000. पार्ट अमाऊंट किती मिळाली? 20,000. म्हणजे मुद्दल हुंडीचे किती रुपये राहिलेत? 20,000 राहिले. परत रिपीट करतो. 40,000ची हुंडी होती, 20,000 मिळाले म्हणजे 20,000 राहिले. आता नोटिंग चार्जेस 300 होते आणि इंटरेस्ट 750 होता. त्यापैकी नोटिंग चार्जेस आपल्याला इथंच मिळालेत. आता राहिलंय काय?
इंटरेस्ट. मग इंटरेस्टचे किती रुपये आहेत? 750. म्हणजे आपल्याला किती रुपये मिळणार आहेत? 20,750ची नवीन हुंडी मिळाली. मग नॅरेशन लिहिलं, बिंग फ्रेश बिल रिसिव्ड किंवा न्यू बिल रिसिव्ड, कोणतीही वाक्यरचना वापरा. बिंग फ्रेश बिल रिसिव्ड विथ इंटरेस्ट, नवीन हुंडी व्याजासहित मिळाली. बघा चेक करूयात आता आपण. रिन्युअलची पार्ट अमाऊंटची आणि न्यू बिलची एंट्री झाली. पार्ट अमाऊंट आणि न्यू बिल याला डेबिट होणार आणि ड्रॉवीला क्रेडिट होणार. मग कॅश अकाउंट डेबिट टू ड्रॉवी अकाउंट, कॅश अकाउंट डेबिट टू मनाली अकाउंट, कॅश अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवे अकाउंट, मग बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू मनाली अकाउंट. म्हणजे रिन्युअलच्या आपल्या 4 एंट्री झाल्या. आता ऑनर, डिसऑनर, रिटायर किंवा इन्स्टॉलमेंट, या उदाहरणामध्ये काय आहे? इन्स्टॉलमेंट आहे. काय इन्स्टॉलमेंट आहे, काय पॉईंट आहे ते चेक करत आपण. हा पूर्ण पॅराग्राफ झाला आहे. दीज अरेंजमेंट्स वेअर कॅरीड थ्रू, ही सर्व प्रक्रिया रिन्युअलची पूर्ण झाली. म्हणजे जुनी हुंडी रद्द केली, नवीन हुंडी तयार केली. आता दोघांच्यात कोणता व्यवहार राहिला ते चेक करूया. सायली आणि मनाली, जुने सगळे व्यवहार रद्द झाले. आता नवीन हुंडी सायलीकडून मिळाली होती. किती रुपयाची नवीन हुंडी मिळाली होती? 20,750 रुपयाची हुंडी मिळालेली होती. ही हुंडी काय केली आपण बघूया. These arrangements were carried through before the due date. Manali was declared insolvent. मनाली काय झाली? दिवाळखोर झाली. आता मला सांगा, एखादी व्यक्ती जर दिवाळखोर झाली तर हुंडीची संपूर्ण रक्कम मिळणार आहे का आपल्याला? नाही. मग आपण काय करणार? ती हुंडी रद्द करणार आणि ती हुंडी आहे अशी मनालीला पाठवून देणार. ही हुंडी आपण रद्द करणार आणि ती मनालीला पाठवणार. मनालीकडून सध्या तरी आपल्याला काहीही मिळालेलं नाही. मग डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट, काय एंट्री सांगायचे? मग मनालीज अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. मग डिसऑनरची एंट्री होणार मनालीज अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. मनालीला ती हुंडी आपण परत पाठवलेली आहे. किती रुपयाची नवीन हुंडी आहे? 20,750 रुपयाची हुंडी मनालीला आपण परत पाठवली, कारण की ती डिसऑनर झाली. बिंग फ्रेश बिल डिसऑनर, इथं डिसऑनर शब्द लिहित आपण. बिंग फ्रेश बिल डिसऑनर म्हणजे नवीन हुंडी इथे काय झालेली आहे? रद्द झालेली आहे. आणि आता शेवटची एंट्री करायची आपल्याला, पार्ट अमाऊंट रिकवर. पार्ट अमाऊंट रिकवर म्हणजे काय? जरी एखादी व्यक्ती दिवाळखोर झाली तर पूर्णपणे आपलं नुकसान होत नाही. थोडीफार काहीतरी रक्कम आपल्याला त्याच्याकडून मिळू शकते. इथे सांगितलेलं आहे अँड ओनली 40% ऑफ द अमाऊंट ड्यू कुड बी रिकवर्ड फ्रॉम हर प्रायव्हेट इस्टेट ॲज फायनल डिव्हिडंड. म्हणजे शेवटची रक्कम म्हणजे आपल्याला किती टक्के रक्कम मिळणार? 40%. आता ज्या अर्थी 40% रक्कम मिळणार त्याच अर्थी राहिलेले 60% भविष्यात कधीही मिळणार नाही आहेत. म्हणजे 60% रक्कम आपली बुडणार आहे. बुडणार आहे म्हणजेच ते काय आहेत? आपले बॅड डेट्स आहेत. म्हणजे शेवटची एंट्री काय एंट्री होणार आहे आता? कॅश अकाउंट डेबिट बॅड डेट्स अकाउंट डेबिट. बरोबर, म्हणजे पैसे मिळणार सुद्धा आणि पैसे बुडणार सुद्धा, कारण की लॉस झाला आपला. टू कोणाकडून पैसे मिळणार आहेत आपल्याला? मनालीज अकाउंट. आता मनालीकडून एकूण किती रुपये होते क्रेडिट साईडला लिहून ठेवा? 20,750. त्यापैकी 40% मिळालेत. इथं महिन्याचा काही प्रश्न येत नाहीये. मग 20,750 गुणिले 40/100 करूयात कॅल्क्युलेशन. 0ला 0 गेले, 0ला 0 गेले. 2,075 गुणिले 4 म्हणजेच 8,300 रुपये मिळणार आपल्याला. बघा 20,750 पैकी रोख रक्कम किती मिळाली आपल्याला? 8,300 रुपये रोख मिळाले. बाकी रक्कम मिळणारच नाहीये. म्हणजे किती रुपये आहे? 12,450 आपल्याला कधीही मिळणार नाही. त्याला आपण बॅड डेट्स अकाउंट म्हणतो. आणि त्याचं नॅरेशन लिहूयात. आता शेवटचीच एंट्री होती ती, त्याचं नॅरेशन लिहूयात. बिंग 40% अमाऊंट रिकवर, 40% अमाऊंट रिकवर and balance transfer to bad debts account and balance transfer to bad debts account. आणि या पद्धतीने आपलं एक्झाम्पल संपलेलं आहे. आता बऱ्याच वेळा 40% वगैरेच्या ऐवजी असं देतात बघा, 50 पैसे इन अ रुपी, असं एक वाक्य बऱ्याच एक्झाम्पल मध्ये देतात. म्हणजे 1 रुपयातील 50 पैसे म्हणजे किती टक्के म्हणायचं असतं? 50%. तर त्यांनी सांगितलं असं
25 पैसे इन अ रुपी. एका रुपयातील 25 पैसे म्हणजे किती टक्के? 25%. म्हणजे ते 40% असं सुद्धा म्हणलं असतं त्यांनी. ओनली 40 पैसे इन अ रुपी रिकवर फ्रॉम हर प्रायव्हेट इस्टेट. 40 पैसे एका रुपयातील म्हणजेच 40%. असं जरी पॉईंट आला तरी तो तुम्हाला दाखवता आला पाहिजे. आणि सर्वात शेवटी याची बेरीज करा. हे तुमचं एक्झाम्पल इथे संपलेलं आहे. पहा, ज्या स्टेप्स आहेत तशा स्टेप आपण केलेल्या आहेत. शेवटच्या 2 एंट्रीज आहेत त्याच्यामध्ये बिल कॅन्सल म्हणजे डिसऑनर आणि पार्ट अमाऊंट रिकवर याही एंट्रीज आपल्याला इथे झालेल्या आहेत. आता मी तुम्हाला अगदी सुरुवातीपासून सांगतो, जो मी तुम्हाला चार्ट दिला होता या चार्ट प्रमाणे सगळ्या एंट्रीज होतात का ते आपण चेक करूया. बघा, तो चार्ट तुमच्या असेल सर्वांनी लिहिलेला असेल. मी तुम्हाला सांगितलं होतं तो लिहून ठेवा. चार्ट कायम सोबत असावा. सुरुवातीला माल विक्री केला, गुड्स सोल्ड आहे का? ड्रॉवी टू गुड्स पब्लिक सेल्स, मनाली टू गुड्स पब्लिक सेल्स. बरोबर. हुंडी मिळाली, बिल्स रिसिवेबल टू ड्रॉवी, बिल्स रिसिवेबल टू मनाली. आता डिस्काउंटिंगची स्टेप आहे म्हणजे इझी स्टेप आहे. बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. म्हणजे इथे कॅश ऐवजी आपण बँक सुद्धा बरेच जण लिहितात. कॅश म्हणू शकता किंवा बँक म्हणू शकता किंवा कॅश ऑब्लिक बँक म्हणू शकता. बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. आणि ही ओनली डिसऑनर झाले रिन्युअलमध्ये. तर ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, मनाली अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. याच्या पुढचे स्टेप माहिती आहेत. ड्रॉवी टू इंटरेस्ट म्हणजे मनाली टू इंटरेस्ट. कॅश टू ड्रॉवी म्हणजे कॅश टू मनाली. बिल्स रिसिवेबल टू ड्रॉवी म्हणजे बिल्स रिसिवेबल टू मनाली. आता ऑनर असेल तर ही एंट्री, डिसऑनर असेल तर ही एंट्री, रिडर असेल तर ही एंट्री आणि इनसॉल्वंट असेल तर या 2 एंट्रीज. इथे इनसॉल्वंट आहे. मग पहिला ड्रॉवी टू बिल्स रिसिवेबल म्हणजे मनाली टू बिल्स रिसिवेबल. आणि पार्ट अमाऊंटची कॅश बॅड डेट्स टू ड्रॉवी म्हणजे कॅश बॅड डेट्स टू मनाली. म्हणजे कोणतं एक्झाम्पल असेल तर साधारण या स्ट्रक्चरप्रमाणे ते एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करता येतं. अगदी मी म्हणतो की 95 to 98% एक्झाम्पल या फॉर्मॅटनुसारच तुम्हाला असणार आहेत. त्यामुळे याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. आणि हे जे सगळ्या नोट लिहून दिलेले आहेत, हा चार्ट तुमच्याकडे लिहिलेला आहेच, एक्झाम्पल तुम्ही लिहिलेला आहेच. आणि ही जी वर्किंग नोट आहेत या वर्किंग नोट सुद्धा तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या. थँक्यू.